तुर्तास पुढच्या बातमीकडे वळतोय। नाशिकमध्ये भूकंपाच्या धक्क्यांची मालिका सुरूच आहे। दिंडोरी, पेठ आणि सुरगाणा तालुक्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले। काल दिवसभरात भूकंपाचे 4 सौम्य धक्के जाणवलेत। तर पेठच्या जवळ भूकंपाचा केंद्र असल्याची माहिती आहे। तर सौम्य धक्क्यांमुळे जमिनीखालील दाब बाहेर पडत असल्याचा तज्ञांचा अंदाज आहे। तर दुसरीकडे या भूकंपाने शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये भूकंपाच्या धक्क्याने शाळा संकटात आहे। पेठ तालुक्यातील पाहुचीवाडीमध्ये भूकंपाच्या धक्क्याने 3 ते 4 दिवसांपूर्वी शाळेची भिंत कोसळली आहे। तर इतर भिंतींना देखील तडे गेले। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आलेला आहे। शाळा धोकादायक झाल्याने विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी शाळा भरवावी लागते। किरण परिसरामध्ये भूकंपाच्या सौम्य धक्क्यांची मालिका देखील सुरूच आहे। अनेक शाळांना तडे गेल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील या निमित्ताने ऐरणीवर आलेला आहे। शुभम, मागच्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात आपण बघितलं तर भूकंपाचे धक्के बघायला मिळते। आधी ग्रामीण भूकंपाचे धक्के बसत होते। अगदी 2-3 दिवसांमध्ये नाशिक शहरामध्ये सुद्धा सौम्य भूकंपाचे धक्के बसलेले आहेत। अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि या सगळ्या गोष्टीची पाहणी करण्यासाठी एक जी तज्ञांची टीम सुद्धा नाशिक जिल्ह्यामध्ये दाखल झालेली आहे। जो केंद्र आहे मुख्यालय आहे अशा पद्धतीचं प्राथमिक एकूणच निष्कर्ष आहे। कालचा सुद्धा विचार केला तर काल दिवसभरामध्ये नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या भागामध्ये जवळपास 4 ते 5 भूकंपाचे धक्के बसलेले आहेत अशा पद्धतीची माहिती प्रशासनाने दिलेली आहे। आता या सगळ्या गोष्टींचा जो फटका आहे तो नागरिकांना बसताना आपल्याला बघायला मिळतोय। या भूकंपामुळे अनेक घरांना तडे गेलेले आहेत, शेत जमिनींना तडे गेलेले आहेत, दुकानांना तडे गेलेले आहेत आणि त्याच पद्धतीने पेठ तालुक्यातील पाहुचीवाडी इथे एका जे शाळेची भिंत ही कोसळलेली आहे। जवळपास या शाळेमध्ये 265 विद्यार्थी शिकतात आणि त्या शाळेची भिंत कोसळल्याने या विद्यार्थ्यांना खरं तर ज्या ठिकाणी जागा भेटेल त्या ठिकाणी शाळेला जाण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे काल या गावातील ग्रामस्थांनी शिक्षण मंत्र्यांची भेट घेतली आणि तातडीने नवीन ती इमारत बांधून द्या अशा पद्धतीची मागणी केलेली आहे आणि शिक्षण मंत्र्यांनी देखील या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरात लवकर तातडीने निर्णय घेणार आहे आणि तात्पुरतं जी आहे ती शाळेची व्यवस्था करण्यात येईल अशा पद्धतीची ग्वाही दिलेली आहे। आणि त्यामुळे आता भूकंपामुळे जे आहे अशा पद्धतीचं कुठेतरी नुकसान होताना आपल्याला बघायला मिळते आणि तरी सुद्धा नागरिकांनी घाबरून न जाता या सगळ्या परिस्थितीवरती लक्ष ठेवा आणि काळजी घ्या अशा पद्धतीचं आवाहन प्रशासनाच्या वतीने केलं गेलेलं आहे। अगदी किरण, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमी